प्राचीन भारतीय विद्या इंडॉलॉजी म्हणजे अश्मयुगापासून जवळजवळ 12व्या-13व्या शतकापर्यंत, जोपर्यंत मध्ययुग सुरू होत नाही भारताचं, तोपर्यंतचा भारताचा सर्वांगीण अभ्यास असं आपण म्हणू शकतो. म्हणजे त्याच्यात धर्म आलं, तत्त्वज्ञान आलं, भाषा आली, साहित्य आलं, अर्थातच सगळ्या प्रकारचं, संस्कृत, प्राकृत, स्थापत्य, कला, नाणेशास्त्र, शिलालेख, ते सगळेच अभ्यासले जातात इंडॉलॉजी या अभ्यासात. जर तुम्हाला स्वतःहून अभ्यास करायचा असेल तर अर्थातच अनेक प्रकारची पुस्तकं उपलब्ध आहेत. आणि जर तुम्हाला खोलात जाऊन अभ्यास करायचा आहे तर हे जे मूळ स्रोत आहेत, साधनं आहेत ही, त्या साधनांचा अभ्यास करायला लागतो. मग ते कोणकोणते आहेत तर पहिले आहेत ते भौतिक स्रोत म्हणतात, भौतिक साधनं म्हणतात खरं तर ती भौतिक साधनं म्हणजे उत्खननात ज्या ज्या गोष्टी आपल्याला मिळतात त्या त्या. म्हणजे मग बांधकामं असतील, घरं असतील, तटबंद्या असतात, ब्रिज असतात आणि काही देवळं मिळू शकतात. जे काही मिळतं किंवा अवशेष मिळतात, मानवी अवशेष मिळतात, प्राण्यांचे मिळतात, धान्य मिळतात, हे सगळं भौतिक साधनं म्हणून समजलं जातं. नंतर दुसरी येतात ती लिखित साधनं येतात. मग त्याच्यात ताडपत्र आणि भोजपत्रांवरती लिहिलेली हस्तलिखितं असतील, नाण्यांवरचे लेख असतील, शिलालेख असतील, ताम्रपट असतील, ही सगळी लिखित साधनं येतात. आणि तिसरं जो साधनांचा प्रकार आहे तो आहे मौखिक, जो आपल्याकडे भारतात फार महत्त्वाचा आहे. कारण अनेक आपल्याकडे ज्या प्रथा, परंपरा आणि अगदी ऋग्वेदासारखे ग्रंथ ही मौखिक परंपरेने चालत आल्यामुळे मौखिक परंपरा किंवा मौखिक साधनं, लोककथा, लोकगीतं ह्याच्यातनं जी आपल्याला माहिती मिळते तीही, हे सगळं खूप महत्त्वाचं ठरतं. जर तुम्हाला मुळातून इतिहासाचा अभ्यास करायचा असेल तर हे जे प्राथमिक साधन आहेत, भौतिक, लिखित आणि मौखिक, यांचा अभ्यास करावा लागतो.